हा मग झोपू दे ना बेटा दादाला. का उठवायच्या का उठवायच्या का? आज तुझी झोप झाली तर सगळ्यांनी उठलं पाहिजे. उठे आज स्कूलला जायचं पण स्कूलला सुट्टी आहे आज बिकॉज इट्स संडे. अरे बेटा दादा झोपलाय बेटा असं ना. तुला उठवलेलं चालतं झोपेतून? नाही चालत ना. तुला कधी उठवलंय उठ झोपेतून स्कूलला जाताना वगैरे? नाही उठत आहे. ए दादा उठ. इथे चालू नाश्त्याची तयारी. आज बघ ना बघू उठवायला सांगते दादाला ना. हा माझ्याकडे पण आली होती. म्हणजे तिची झोप झाली तर मग सगळ्यांनी हे करा. झोप झाली दादाची. बस टाइम फॉर ब्रेकफास्ट आणि ऑमलेट पाव चपातीचा आहे. बुजू एक ऑमलेटचा चौथा घास का खावा खावा. शाबाश. बाबू तू काय लावलं इकडे? बघ इथे आल्यावर ना इथे लेस करू. मी नीट करते बघ खाली वर. बेटा मम्मा ते करेक्ट करते ना लिपस्टिक लागलेली. जा हा तू जाते बेटा मावशी सोबत. अरे वा बाय बाय. अरे आपण दादाला चॉकलेट घेऊ ना. आपण स्कूटीने जाणार आहे. स्कूटीने. बाय 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 बाय. अरे किती बेटा किती. आपण भेटणार आहे परत. तेव्हा बाय. थोड्या दिवसात परत आपला किती 2-3 दिवसात भेटणं होणार. 2 दिवसात परत भेटणार आहोत. कुठे गेला दादा? काही रडत नाही. डोंबिवलीला आत्याकडे म्हणजे त्यांच्या मम्मीकडे. तर चावी मी आता पूजाला घाबरवतो की चावी तर माझ्याकडे नाहीच आहे. थोडं बघूया घाबरते का. चावी मी नव्हती नेली माझ्याकडे. मी पूजा बॅगेवर ठेवलेली. जेव्हा डिक्की लावत होतो तेव्हा बॅग लावत होतो. माझ्याकडे नाहीये बाबा. खरं बोल. खरं मी तुझ्याकडे चावी दिली. तिला उचलत होती म्हणून मोबाईल आणि चावी तुझ्याकडे दिलं. माझी वाली का नाही घेतली? चावी हरवली आता. फोन कर विचार बोल चावी आहे का बघ. असं काय यार तुझा. खरं बोल. खरं सांग काय. कसं काय दिसलं तुला? मी तर लपवली होती पण हिने घेतली म्हणून चावी. नाही तर माझं तर मी तर घेतली पण नव्हती. तुला घरात नाही यायचं मग बाहेरच थांब. ठीक आहे. तुला माचीकडे जायचं बेटा. थोड्या दिवसात आपण माचीला परत भेटणार आहे आणि मग आपण फिरायला जाणार आहे बाहेर. हिला घेऊन जायचं आहे. त्यात काल मला लक्षात नाही आलं पण पूजाने काल बाहेर गेल्यावरती ब्लॉगिंग केली बरं का. फोनचा परिपूर्ण चांगला उपयोग केला. माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त. तर तिला काँग्रेस. अशीच हिंमत ठेव. ब्लॉग काढ छान छान. आवाज मोठा ठेव आणि बस फोन नाही. ऑल द बेस्ट. त्यांच्या घरात राहून मी हा मी तेच म्हंटल हिनी कसं काय हिंमत केली असेल बरं पूजाने की ब्लॉग काढला त्यांच्या पुढे असून पण. नाईस. मग तिला उठवायचं असताना मी तिथेच ठेवली ना. आता काय बाहेर आहे. एकच चावी मी घेतली होती आणि चावीच नाही घेतली. कुठे पोहोचलात? JBL घेतला. श्यामनगर क्रॉस केलं ना. हा ठीक आहे जा निश्चिंत. आम्ही आलो घरात.
मी म्हटलं छोटासा तुझ्याबरोबर प्रँक करावा. बिकॉज हर्षने माझ्यासोबत केला होता. खेळता आणि मस्ती करता करता बुगुडी चॉपून गेली. आता मला काय झोपवायची पण गरज पडली नाही. तू बोललास ना त्या जाऊन आडवी पडशील. मी तसलं काय केलं पण नाही. ती स्वतः जाऊन आडवी पडली. आता तुम्ही झोपा. आपल्याला बाहेर जायचं कॅन्सल नव्हतं. कसं कसं नीट नीट जसं जाता आता तसं केलं तर तसंच कर. कसं काय नाही 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 असं ये पटकन आणि असं एकदाच टक करून विचार जेवायचंय का. जेवायचंय का. नाही नाही इतका आदराने नव्हतं तुझं मगाशी. ये आणि जसं करून विचारून गेले तसंच विचार. मला विचार. नाही 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 टॅब तर बिलकुल नव्हता. टॅब बिलकुल नव्हता. इकडे टॅब बिलकुल नव्हता. तो नीट विचार. जसं पहिला विचारलेलंच ना तसंच विचार. अरे बापरे एवढं न कोमल हातांनी नव्हतं ते. एकदम असं विचार जशी की मी तुझ्याकडं असं काय बोलतात ते मेस मध्ये आलोय जेवायला आणि त्या मेसच्या काठावरती मी झोपलोय आणि तू विचारते इथं फक्त झोपायला आलाय की जेवायला पण आलाय. उठ 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 उठ. नाही पाहिजे तसंच विचार आणि तसंच विचारायचं आतापासून. सर उठ 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 लवकर लवकर उठ. उठ लवकर उठ. मला तसं विचार मग मी सांगतो जेवायचं की नाही. उठ उठ. मी तुला दाखवतो कसं विचारलेलं. इकडे असं यायचं तिथून. ठीक आहे मी टीव्ही बघत असेल इथं ह्या बरोबर या साईडला असं हे जेवायचं आहे का. ठीक आहे इकडे ये इकडे 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 बरोबर इकडे. नाही 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 उठ एक सेकंड. बरोबर इकडे इकडे हात लागला पाहिजे आणि दाखव. ये आणि असं विचार जेवायचं का. जेवायचंय का. हा नाही दोनदा नाही एकदा असं करून जायचंय तुला. जा वाटी परत करा जा. हा जेवायचंय का. कसं वाटलं तसं विचारून. मला काही नाही वाटलं. नाही मग इकडे. तू चुकीचं घेतोस. हा मी नाही मी चुकीचंच घेतो. इकडे इकडे मला उत्तर देऊ दे. हा जेवायचंय. जा जा जा. आता मॅच होऊ दे मला. सरळ आता मॅच स्टार्ट होईल. ऐक जेवायचंय का. मी काय बोलतो माहितीये का. तू रात्री दुपारी आपली मस्तपैकी झोप झाली फ्रेंड्स. पूजा बुग्गू आम्ही तिघं पण म्हणजे दोघी झोपलेल्या. म्हणजे 3 ते आतापर्यंत मी फक्त पूजाच्या फोन मध्ये लागलेलो कारण की खूप वेळ झाला. आता नवीन फोन घेतलेला तरी पण पूजाच्या स्क्रीनवरती नोटिफिकेशन येत नव्हते. तर मला जायचा केस बिसा कापायला तर पूजा भडकलेली की हे सगळं सोड हे होतच नाही. बट फायनली झालं. मी केलं सक्सेसफुल झालो. तर फ्रेंड्स अगोदर फोन यायचा तर अशी लॉक स्क्रीनच राहायची. फक्त स्क्रीन एकदा ब्लिंक होऊन बंद व्हायची. बरोबर नोटिफिकेशन दिसत नव्हतं जोपर्यंत आपण ॲप्लिकेशन व्हॉट्सअपमध्ये जात नाही आणि तिथं चेक नाही करत कुणाचा फोन आला. बरोबर. बट आत्ता बघा तुला नॉर्मल कॉल करून दाखवतोय. बघ दाखव. आला 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 नोटिफिकेशन आलं. व्हिडिओ कॉल कर. हा व्हिडिओ कॉल करतो. कसं का. कसं काय केलं खूप चेक बिक केलं. दाखव दाखव. अगं स्क्रीन दाखव ना. अरे सॉरी मी विसरले. नोटिफिकेशन आलं व्हिडिओ कॉलचं. पण कसं काय केलं. तू सेटिंग्सच्या परमिशन मध्ये ऍप्स मध्ये कॉल लॉग्स असतात ना. कॉल लॉग्स आणि कॉन्टॅक्ट्स याला परमिशनच नव्हती दिली. त्याच्यामुळे व्हॉट्सअप मी रिइन्स्टॉल केलं. सगळं परमिशन ऍक्सेस दिल्या तरी पण होत नव्हतं. तर इंस्टाग्रामला पण फेसबुकला पण दिला कारण की व्हॉट्सअप ह्याच्यासोबत मेटासोबत हे झालेलं आहे तरी नाही झालं. मग मी सगळे ऍप्लिकेशन एक एक चेक केले की कुणाला परमिशन नाही. तर मेसेज आणि कॉल लॉग हे तर बेसिक आहे. तर सगळ्यांनाच परमिशन देतात. जा सेटिंग मध्ये जा. ऍप मॅनेजमेंट मध्ये जा. त्याच्यामध्ये आणि कॉन्टॅक्ट मध्ये क्लिक करशील ना तर त्याच्या खाली तू डिनाय केलं होतंस ऍक्सेस. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिनायमुळे काय होत होतं कुणाचा फोन आला ना ते कॉन्टॅक्ट रीडच नव्हते होत आणि त्यामुळे कुणाचा फोन आलाय आणि तो नोटिफिकेशन येतच नव्हतं स्क्रीनवर. समजे. आता काय होणार माहितीये. आता तुझ्या वॉच वरती पण नाव नव्हतं येत ना. नंबर यायचा कोणाचा. तर आता ते नाव पण येणार कारण की तू कॉन्टॅक्टला ऍक्सेस दिलाच नव्हता. मग हॅपी फायनली. हे तर काय मी पण करू शकले असते. आता इतक्या दिवस तू करतेस तरी झालं नाही.
सेटिंग मध्ये ऍप मध्ये कॉन्टॅक्ट्स आत्ता त्याला अलाव केलंय. समजलं, पहिला परमिशन ग्रांटेडच नव्हते, आत्ता बघते बघ अलाव केलंय. समजलं, त्याला हेच नव्हतं, ऍक्सेस नव्हता नोटिफिकेशनचा पण किंवा कसला पण. गॉट इट. त्यावेळेला फोन मध्ये कदाचित तू डिनाय केलं असेल, त्याची सेटिंग आपण ह्याच्यावरती क्लोन केली ना. मला काय थँक्यू ते तर मी पण केलास. अगं मग केलंच नव्हतं ना इतक्या वेळ. शोधत होते ते 3-4 दिवस गेले हेच करते पूर्ण. तरी स्कूटीवरती आपला स्क्रू ड्रायव्हर विसरून गेलो होता, तर ते आपण समोर भैयाजीकडे देऊन टाकले. कुणी आलं शोधत तर मग इथे भेटेल त्यांना समोर. आपण आता जाऊ, केस वगैरे कापून येऊ, जरा बिम करून येऊ जरा. येत्या 2-3 दिवसात आपल्याला बाहेर पण जायचं आहे. चला फ्रेंड्स, बियर्ड आणि केस पण दोन्ही पण झालंय आपलं. आता जस्ट एकदा पूजाला फोन करून विचारतो घरी जाता आता काय आणायच्या आहेत का गोष्टी. काय बोलतो हा, आता केस कापायला गेलेलो. चल बाय. सो थँक्स. हा बाय बाय बाय. अजून हर्ष किती बारीक करणार आहे? अरे ते हाताला येते बघ, खेचायला येते बघ. मग ठीक आहे. काय बेटा? जुजू ट्रेन कुठे आहे? अरे हा, ट्रेन कशी करते? शांत बस, मी बोलते. आणि बस कशी करते? व्हेरी गुड. मम्मा कशी करते? मम्मा कशी ओरडते? भाव्या कशी रडते? भाव्या घाबरते कशी? देव फटके देव. घाबर. काय जाणं बारीक करून ये जाणं. ए पूजा यार, कम ऑन. माझ्या मध्ये तरी बघ, मला जेवढं पाहिजे होतं प्रॉपर असं शेप दिलाय मी त्याला. ठीक आहे, जरा थांब, जरा फ्रेशअप होईल तेव्हा मग तुला बरोबर वाटेल. अरे फ्रेशअप होऊन काय उपयोग? ती दिसते ना दाढी केल्यासारखं वाटतच नाही, ती तेवढीच वाटते दाढी. हर्ष केली आहे पूजा, तसं वाटत नसेल बट केली आहे. मला नाही यावं लागणार आहे नेक्स्ट टाइम तुझ्या बरोबर. त्यांना मला सांगावं लागेल, त्यांना मला इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल की अशी करा बेटा. नाही होते. कशी गेली शेविंग मी? छान आहे ना? मग तिला सांग जरा, मम्माला बोल छान आहे. नाहीये छान बुकू बेटा. आणि केस पण कसे कापलेत? छान आहेत ना? मम्माला समजव जरा, मम्माला जरा समजव. भाव्याला केस नंतर कापूया आपण. मम्माला सांग बरोबर. केस तर येऊ देत आधी, केस कापायला. माझ्या भावाची छान छोटी केस. एक समजलं बुकू बद्दल, तिची झोप चांगली झाली ना, नॉन स्टॉप, न डिस्टर्ब करता. नाहीतर याच ठिकाणी जेव्हा तिची झोप दुपारची होत नाही किंवा सकाळी लवकर उठते किंवा रात्री उशिरा झोपते, तर मग थोडं. पण एक व्यक्ती आहे, पूर्ण दिवस झोपू द्या किंवा शपथ त्याला हफ्त्याभराची झोप भेटू द्या, सकाळी उशिरा उठू द्या आणि रात्री एकदम लवकर पण झोपू द्या, पण त्या व्यक्तीला मी खूप प्रेम करतो. हा स्वातीताई तर काल बोलत होती, म्हणजे असंच बोलण्याचा भाग झाला की पूजा तू एक ड्रेस मागितलास अक्कलकोटला जायला आणि स्वामीने तुला 3 ड्रेस दिले असेच. हा एक ड्रेस हा कोणी दिला? मयाने. आणि एक मम्मीने डायरेक्ट बर्थडे गिफ्ट हे केला होता आणि एक काल स्वातीताईंनी पण आणला. हे 3 ड्रेस घालून बघणार कोणाची फिटिंग कशी आहे ती, आणि त्यातला एक चॉईस करून मग तिकडे घाल. यप्स. जा आता फ्रेश वन चहा गरम करायला ठेव. तुझ्यासाठी चहा बनवून ठेवला, आम्ही चहा पियालो नाही. बेटा तू माझ्यासाठी थांबली चहा प्यायला? हो. आय लव्ह यू बेटा. आय लव्ह यू पूजा. हो आय लव्ह यू टू. जा. काय ते बटन बंद कर, चहा पियायचे. 8 वाजले ते. हा संध्याकाळचं पूजा मस्तपैकी ना, पूजा वगैरे करून झाडू बिडू मारून हे लावत असते आपल्या घरात मस्तपैकी, रात्री झोपायच्या अगोदर पण आणि संध्याकाळचं पण. भीमसेन काय बोलतो? भीमसेन कापूर ना, भीमसेनी कापूर ते लाव. 7:30 मॅच लाव मुंबई इंडियन्स. हो मला माहिती, तू पहिला जाऊन मी फ्रेश होतो, पहिला मॅच लाव. मी लावणार, तू
उतरायला जाऊन फ्रेश हो, चहा गरम कर, चहा इथे आणून का मग मी लावतो. पहिला मॅच लाव, मग तू जे नाही, बोलशील ते नाही, करेल मी. नाही, नाही. फोन केला तर कुठे लक्ष होतं, बोलत का नव्हतास फोन? समजून जायचं. जर तू फोन केलाय, मी उचलत नाहीये किंवा उचलून मी बोलत नसेल तर काहीतरी कामात असेल मी किंवा काहीतरी बोलत असेल. काय कामात? मी आशू सोबत बोलत होतो काहीतरी, तो काय थांबलेला, बोलत होता? बोलत होतो काय पण मग टॉपिक तू वर. मला का फोन केला होता? तुला कोणी फोन केला? तुझा पहिला फोन आला, आवाज येत ते नव्हता? अगोदर आला, पण तितक्यात आशू आला ना ड्रेस घेऊन. तर पिशवी घेऊन आल्यावरती मी म्हटलं मग पूजाशी काय बोलू. मग तू आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि तू फोनवर फोन करत चालली आहे. काय काय करायचंय? काय करायचंय? हा भाभ्याचं काय करायचंय? हा केस काप. केस 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 काप. काय नंतर कापूया ना बेटा. मम्माला विचार कापू का? नको बाळा, केस येऊ देत पहिले आधी. ए असं नाही उभं राहायचं. मी आता फ्रेश होऊन येऊ. मी फ्रेश होऊन येऊ. अरे बाली ठीक आहे, मी आता फ्रेश होऊन येतो. मला बोलली चहा टाक, पण किती चांगली बघा, स्वतःनीच चहा बी घेऊन टाकलाय. आता माझी झाली मस्तपैकी आंघोळ. आता थोडं वेगळं वाटत असेल ना, जरा फ्रेश वाटत असेल. आता बरोबर दिसत असेल केस. अजिबात नाही दिसत आहात. दाढी अजूनही कमी पाहिजे होती, तुला कळत नाहीये. दाढी लगेच तुझी वाढते, त्याने थोडी कमी कर. एवढं बोलून तू तुझे 2 शब्द थांबव. तुला तेच वाटतं. माझ्या ह्याच्यामध्ये पण ना बोलायचं मग. कोण बोलतंय कोण? आणि तू कधी करायला गेली दाढी? पूजाने आत्ता मला दाखवलं फ्रेंड्स बघा. स्वातीताईने हे सगळे पापड वगैरे घेऊन आले आणि आज रात्री मी पूजा जमलं तर मग हे वाले पापड भाजणार आहे. पूजा बाकी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कॉलचा, कसं वाटतंय? रिलीफ? मग मला काय आहे की नाही त्याच्याबद्दल? थँक्यू बेटा. का भाऊ बोलली बेटा? माझा हेअरकट थँक्यू जानू. असं ऐकून खूप छान वाटत. हा काय दाढी काय आलं? दाढीचं काय आलं? कशी दिसते? अरे थँक्यू रे सोन्या. अरे जेवढे हिची मम्मा बोललेली चांगलं दिसत तेवढे इथे एका बोलण्याने इतकं छान वाटत ना. रिलीफ, सुकून. हा मला थोड्या वेळ झोपू दे बेटा. आय एम फीलिंग व्हेरी गुड. हा पार्किंग पण छान आहे ना. अच्छा तसं हात फिरवलं बरं वाटतं. अय्यो अजून कापायला पाहिजे होती, अजून कमी केली पाहिजे होती दाढी. हा नाही ना बेटा, अशी छान आहे ना बेटा. असं जरा शेप येतोय, लुक येतोय चांगला आहे की नाही? अजून कापायला पाहिजे. नाही मग मला बोल नाही एवढंच छान आहे. हा ना, केली नाही ना अजून कट करायला पाहिजे होती दाढी. हा का शिकव का तसं बोलली तिला? ती पण बोलायला लागली. मग अजून कट करायला पाहिजे. ए बेटा आताच तू बोलली छान दिसतंय ना, है ना? आय लव्ह यू बेटे. Come on, MI, come on, Gugu, clap, Gugu match. हो वॉटर स्कोर 3 ओव्हर मध्ये फक्त 18 आणि त्यात 1 विकेट पण पाडला त्यांचा. 2 रन देऊन 1 विकेट, म्हणजे विकेट आताच गेला याच ओव्हर. हे बघा पहिल्याच ओव्हर आपण लावलं त्याच ओव्हर मध्ये विकेट गेलाय. हाय फाय विकेट या. हा चीयर्स कर त्यांना, चीयर अप कर. ये बोल कॅच इट यार, शाबाश, हाय फाय. अच्छा मी बॉल टाकू. अरे बापरे शॉट आहे, व्हेरी गुड. अरे कॅच पण पकडली, स्वतःच कॅच पकडली. 1 2 3 स्वतःच मारून स्वतःच कॅच पकडते. वॉटर बॉटल कशाला पाहिजे आपल्याला? नको बेटा, आपण फक्त वॉक करायला चाललोय. वॉटर बॉटल घेऊन तू मग माझ्याकडेच देणार. उद्या चल आम्ही आलो. हा फोन कर काय असेल तर. घातली चला दाखव स्टेट उभी राहा. हा
व्हेरी गुड. चप्पल छान घातली. चला सायकल नको बेटा, तू चालवणार नाहीयेस. शाबाश, व्हेरी गुड. पुढे ये बेटा, पुढे ये. हा, एक 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 असं पॅन्ट बघ. तर फ्रेंड्स, बुकू ना तिथून असं तिथे पळत होती. मग काय झालं बेटा, पडली ना तिथे, मग त्यामुळे बुकू रडत होती. हा ऐक तर मी बुकूला बोलतो रडू नको, त्याला मार जाऊन तिकडं, ओरड त्याला बोल परत पाडू नको कुणाला. ते तिथं झाकण आहेत ना, त्याला पाय लागून बुकू पडली जोरात. कुठे पडली, पूर्ण अशी समोर, तोंडावर, पोटावर, गुडघ्यांवरती, पण सगळं क्लीन आहे. एम आय राईट. पाठी जा, पाठी जा. हा पाठी जा. हात वर, हात वर, वर वर, बरोबर. हात साईडला, हात साईड वेज, साईड लेस. हात समोर, ओपन, मुट्ठी ओपन, बंद. ओपन करा, ओपन करा, बंद करा. युअर ओके, व्हेरी गुड. डोळे पुसा, स्ट्रॉंग आहे, युअर ऑल राईट. हां, त्याला ओरडलोय मी. रडायचं ना, स्ट्रॉंग बनायचं. पडलं तरी परत उठायचं, ठीक आहे. जरा मम्माला फोन करून काढूया. हां, एवढं मम्मा 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 नाही करायचं. पडलं, लागलं, बिगलं काहीतरी, स्वतः पहिलं सॉल्व्ह करायचं, बघायचं. नंतर सॉल्व्ह केल्यानंतर मग मम्माला सांगायचं. सॉल्व्ह नाही जरी करता आलं तरी मम्माला जाऊन सांगायचं, पण नंतर पहिलं स्वतः मॅनेज करायचं, ठीक आहे. आता मी गाणं मगाशी काय म्हटलेलं, आपण गाणं पण बनवलं. बुकू पडली ना, त्यामुळे आपण एक गाणं पण बनवलं. कम ऑन, डान्स. 1 2 3. धावता धावता पडलं माझं बाळ, पण उठलं माझं बाळ, आणि रडलं माझं बाळ, पण रागवलं माझं बाळ. त्याला रडता रडता म्हटलं स्ट्रेट उभा राहा बाळ. हात वर कर माझं बाळ, हात साईड कर माझं बाळ, हात स्ट्रेट कर माझं बाळ, पण फिट आहे माझं बाळ. बरोबर, फिट, ऑल राईट. खूप जोरात पडले ॲक्च्युली, म्हणून मी तिला जास्त मनवायचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे रे, असं पडत राहणार. चला माझ्यासोबत पळा. अरे वा, परत पळतंय माझं बाळ, नाही घाबरलं माझं बाळ, खूप धीट आहे माझं बाळ, आहे ना बेटा. चला परत पळत चला, सायकलकडे पळत जाऊया. चला. अरे शाबाश माझं बाळ, खूप मस्त माझं बाळ, व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत पडलं. ठीक आहे राई. ही लागला, कुठे कुठे लागला, काय पडायला लागली अचानक. ते बाहेर पडायची सवय नाही ना. ठीक आहे, बाहेर आणत जाऊ फ्लॅट सरफेस वरती, आणि तिथे प्रॅक्टिस करवत जाऊ. ओके, चला उभा राहा, हात पकड. तेव्हा खूप धीट आहे माझं बा. हात दाखव, स्ट्रेट कर हात, स्ट्रेट स्ट्रेट, समोर असे, समोर. मुट्ठी बंद, मुट्ठी ओपन, असं असं कर. युअर ऑल राईट, युअर ओके, व्हेरी गुड. पंच, शाबाश. अरे पूर्ण मातीत बसून, शाबाश. ओरड त्याला, बोल परत पाडू नको. उद्या तिला विचार काय झालं. अरे यायला मागत नव्हती ती, ठेवायचं ना खालीच. किती वेळ, आता 1 तासच्या वर झालं. तिला विचार. 2 तास ठेवायचं होतं. हा मग मी 1 तास आणलं ना, आता जा तू पुढचा 1 तास जा. असं चांगलं आहे, जा 2 तास जा. काय पडली ती 2 वेळा पळता पळता जोरात, ते पण धाड करून पडली कॉन्क्रीटच्या रोडवरती. कॉन्क्रीटच्या रोडवरती यायचंच कशाला, पण तिचं पॅन्ट हे वरती करून मग गुडघ्याला लागलंय का तिला. लहान मुलांचं कसं करते मग बॉटल. लहानच आहे की ती. चेक करा गुडघ्यांना काय लागलंय, गुडघ्यांना काय लागलंय. काय नाही लागलं, काय नाही लागले. नाही शी पाय भो. अरे ती विदाऊट चप्पल पण पळत होती यार. अरे काय गं बुब्बू. तर झालं आता थोडं दमायला. मी झोपून गेलो लवकर जेवण करून. तुम्ही तुमचा इतर उरलेला दिवस एन्जॉय करा. होप सो यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजच्या या आपल्या व्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. मिट्टू बाय कली.
सांग कुठे लागलं फ्रेंड्सला, म्हणून फ्रेंड्सला सांग सांभाळून पळा तुम्ही पण. डायपर घालून गेलेली? हा, डायपर कशाला घालून गेली? तू मॅच बंद गेले. मी काहीच केलं नाही. मी तर आत्ता काम करून आता 2 फोडी फक्त आंब्याच्या खाल्ल्या, तोपर्यंत मी यायला